मॅडम ही सोनोग्राफी मला काही कळत नाहीये काय आहे. अगं तुला ट्विन्स आहेत, पण हे ट्विन्स थोडेसे वेगळे आहेत. कारण हे मोनो ॲम्निओटिक मोनोकोरियॉनिक म्हणजे ते एकाच ॲम्निओटिक फ्लुइड सॅकमध्ये आहेत आणि त्याचा प्लासेंटा पण एकच आहे. एकाच अंड्याचं जेव्हा विभाजन होतं त्यावेळेला अशा टाईपचे ट्विन्स येतात. तर दोन्हीही बाळांचं लिंग एकच असणार आहे, दोन्ही बाळं सारखी दिसणार आहेत, पण हे हाय रिस्कसुद्धा आहे. 80% प्रेग्नन्सीज सक्सेसफुल होतात, पण थोडी कॉम्प्लिकेशन त्यांच्यामध्ये जास्त असतात. पण निराश होऊ नको, अगदी काही बिघडणार आहे असं नाही आहे. ह्या बेबीजमध्ये कॉम्प्लिकेशन काय होतात, जरा लवकर डिलिव्हरी करायला लागते, म्हणजे 32 to 34 वीक्सला करावी लागते. ते एकाच सॅकमध्ये असल्यामुळे त्यांची नाळ एकमेकांमध्ये फसते किंवा एका बेबीचं रक्त जास्त, एका बेबीला कमी, त्याला ट्विन ट्रान्सफ्युजन सिंड्रोम म्हणतो. त्यामुळे अशा टाईपची जेव्हा प्रेग्नन्सी असते तेव्हा वरचेवर आपण सोनोग्राफी करावी लागते आणि काही कॉम्प्लिकेशन्स होत नाही आहेत ना हे बघणं खूप गरजेचं असतं. पण डिलिव्हरी थोडी आपल्याला लवकर करावी लागते.